बघा, आपण पहिली वेलांटी पाहिली आहे, दुसरी वेलांटी पाहिली आहे, काना पाहिलाय, मुळाक्षर पाहिली आणि त्याचं प्रोनाउन्सिएशन, त्याचा उच्चार कसा होतो हे सुद्धा आपण पाहिले की नाही पाहिले. आता आपल्याला काय करायचंय, अजून आपले उकार आहे, पहिला उकार, दुसरा उकार, मात्रा, दोन मात्रे, एक काना, एक मात्रा, हे राहिलेलं आहे, आपण पाहणारच आहोत. पण त्याआधी आता आपण काय करू, हळूहळू वाचायला सुरुवात करू. कशाला सुरुवात करू, वाचायला. आता बघा, या ठिकाणी मी काय केलेलं आहे, या ठिकाणी काही रायमिंग वर्ड्स मी लिहिलेले आहेत. कोणते वर्ड्स म्हणतात त्याला, रायमिंग वर्ड्स म्हणतात. रायमिंग वर्ड्स म्हणजे काय, यमक जुळणारे शब्द, यमक जुळणारे शब्द. आता यमक कसे जुळतात ते बघा. आता या ठिकाणी मी काय केलंय, तुम्हाला वाचायला सोपं व्हावं. आता बघा, 14 खडीमध्ये 2 शब्द आलेले आहेत नवीन. कोणकोणते आलेले आहेत, आणि 2 शब्द आलेले आहेत. आता त्याला इंग्रजीमध्ये वाचत असताना कसं वाचायचं, तर या ठिकाणी बघा मी लिहिलंय आता अ असेल त्याला पुन्हा ए घेतो, आणि ऍ जरी असला तर त्याला सुद्धा आपल्याला काय घ्यावा लागतो, ए घ्यावा लागतो. म्हणून आपण ऍ साठी ए घेतलाय. आणि आपल्याला कोणते शब्द बघायचे आहेत, ऍटचे शब्द बघायचे. कसे शब्द बघायचे, ऍट. कसे शब्द बघायचे, ऍट. आता ऍटचे शब्द बघायचे म्हणजे काय करायचं, आता या ठिकाणी जे काही शब्द मी लिहिलेत, हे बघा, हे जे काही शब्द मी लिहिलेत, या शब्दामध्ये जर पहिला अल्फाबेट जर आपण झाकला, बघा मी सी झाकला, काय झालं, मॅट. हे काय, MAT, मॅट. म्हणजे मी म झाकला तर काय होईल, काय होईल, म्हणजे म जर मी ओपन केला तर मॅ, काय होतंय, मॅ. आणि म जर मी झाकला तर नुसतं ऍ होतंय. म उघडला, मॅ. आणि म मी झाकून ठेवला, ऍ. शेवटी ह्याच्यामध्ये काय उच्चार येतो, ऍ. कशाचा उच्चार येतो, ऍ, मॅ. इथं सुद्धा तसंच आहे बघा, मी डब्ल्यू झाकून ठेवला, ऍट. मी डब्ल्यू ओपन केला, वॅट. बरोबर आहे, डब्ल्यू ओपन केल्यास काय होईल, वॅट. आता बघा इथं काय, सॅट. मी एस झाकला, ऍट, ऍट. नुसता काय राहिला, ऍट. पण मी एस ओपन केला, सॅट. म्हणजे या ठिकाणी बघा, सॅट. हे यस, या यसला आपण स म्हणतो, यसला आपण काय म्हणतो, स म्हणतो. या यसला आपण स म्हणतो, पण त्याला ऍ लागला ना, म्हणून त्या स च काय झालं, सॅ झालं. स च काय झालं, सॅ. आता तुम्ही म्हणा सर याचं यस ए म्हणजे साठ, साठ असं बी होतं, साठ असं बी होतंय. जर तुम्ही मराठीमध्ये शब्दशः त्याचं इंग्लिशमध्ये वाचन करत असाल तर हे कॅट नाही होणार, काट. मॅट नाही होणार, माठ. वॅट नाही होणार, वाट. आहे की नाही, साठ नाही होणार, साठ. आहे की नाही, असं होणार जर आपण इंग्लिशमध्ये वाचलं. म्हणजे आपण जर नुसतं त्याचं काय करत असू, नुसतंच आपल्याला इंग्लिशमध्ये आहे म्हणून त्याला आपण मराठीमध्ये आपल्याला भाषांतरित करायचंय, त्यावेळेस साठ होईल, बाट होईल, हाट होईल, असं होईल. पण तसं नाही, याला इंग्लिशमध्ये वाचताना त्याचा उच्चार कसा होतो, प्रोनाउन्सिएशन कसं होतं, ऍ असं होतं. कसं होतं, ऍ. हे सगळे तसेच आहेत. तुम्ही जर शब्दशः त्याचं भाषांतर आपण ज्या पद्धतीनं कक्का किक्की शिकली इंग्रजीमधली, त्या पद्धतीनं भाषांतर करायचं म्हणलं तर ते भाषांतर आणि प्रोनाउन्सिएशन याचा कुठेही ताळमेळ लागणार नाही. भाषांतर वेगळं आहे की नाही, त्याला मराठीतून इंग्लिशमध्ये कन्वर्ट करणं किंवा इंग्लिशमधून मराठीमध्ये कन्वर्ट करणं हे वेगळं राहिलं. पण ज्यावेळेस आपण इंग्रजीमध्ये त्याचं वाचन करू त्यावेळेस आपल्याला प्रोनाउन्सिएशनचा विचार करावा लागतो, है का ना, उच्चारणाचा विचार करावा लागतो. म्हणून हे कन्फ्युजन काढून टाका डोक्यातून. जसं आपण कक्का किक्की शिकली तशाच पद्धतीने इंग्रजीमध्ये वाचन सुद्धा होत असतं असं नाही, है ना. आपल्याला अजून बरंच काही शिकायचंय. तुम्हाला फक्त मराठीतलं भाषांतर इंग्रजीमध्ये करता यावं यासाठी कक्का किक्की आहे. पण ज्यावेळेस आपण इंग्लिश वाचतो त्यावेळेस हे प्रोनाउन्सिएशन कसे होतात हे आपल्याला लक्षात घेणं आवश्यक आहे. लक्षात. आता हॅट या ठिकाणी एच झाकला मी, ॲट.
काय झालं ॲट. आणि एच ओपन केला ॲट. बरोबर आहे. अशा पद्धतीने कॅट, मॅट, वॅट, सॅट, बॅट, हॅट, ॲट. लक्षात येत आहे. चला पुढे जाऊ. आता बघा आपल्याला काय करायचं आहे. इन, आयन, इन. आता या ठिकाणी प्रत्येक पहिलं जे अक्षर आहे मी झाकत गेलो. बघा इथं सुद्धा इन आहे. इथं टी झाकला इन, बी झाकला इन, डब्ल्यू झाकला इन, डी झाकला इन, एफ झाकला इन. म्हणजे प्रत्येकामध्ये इन लागलाय. आता आपल्याला काय करायचंय. फक्त या ठिकाणी प चा उच्चार करायचा आहे. मग या ठिकाणी प चा उच्चार ई आहे. म्हणजे पिन, पिन, बिन, विन, डिन, फिन. आता या ठिकाणी मज्जा बघा. या ठिकाणी ज्या पद्धतीने आपण इंग्रजीमध्ये कक्का किक्की पाहिली त्याच पद्धतीने उच्चारण सुद्धा या ठिकाणी आहे. बरोबर आहे. प ला पहिली वेलांटी पी आणि हे न पिन. ट ला पहिली वेलांटी टी, टी आय, पिन. ब ला पहिली वेलांटी बी, बी आय, पिन. म्हणजे या ठिकाणी त्याचा वापर झाला की नाही आपला. म्हणजे त्याचा आपण जे शिकलो कक्का किक्की त्याचा वापर या ठिकाणी आपला झाला. बघा आता पिन, टिन, बिन, विन, डिन, फिन. आलं लक्षात. आता बघा इथं एक, एक या ठिकाणी सुद्धा आपल्या कक्का किक्कीचा आपल्याला वापर करता येतो है की नाही. पहिला मात्रा म्हणजेच त्याला ई लावला जातो है ना. एक मात्रा म्हणजे ई या ठिकाणी लागलाय बघा. एक इथं एक आहे. इथं एल, एल झाकला मी एक, एल झाकला एक, पी झाकला एक, एन झाकला एक, के झाकला एक. बरोबर आहे. आणि आपण ले हे बघा एल ई ले, लवर एक मात्रा ले, ले लवर एक मात्रा ले आहे का नाही. तई लवर एक मात्रा ले, ले ग, बेग, पेग, मेग, केग. बरोबर. या ठिकाणी बघा. आता या ठिकाणी ऑ, आता काय आहे ठीक आहे. आता या ठिकाणी आ चा जो प्रोनाउन्सिएशन आहे दोन ठिकाणी होतो. जसं क, का, की, कु, कु, के, कै, को, के ओ, को. मग तुम्ही म्हणाल बी ओ, बो. येतं का लक्षात. के ओ, बो. ब, बा, बी, बू, बू, बे, बाई, बो. बी ओ, बो. आणि तर बी ओ, बो. मग हे बोट आहे का सर. नाही. इथं बोट म्हणता येणार नाही. इथं आपल्याला इंग्रजी प्रोनाउन्सिएशन नुसार आपल्याला त्याचं वाचन केलं पाहिजे. इथं ओ चा उच्चार ओ असा नाही. ओ चा उच्चार ओ नाही. ओ चा उच्चार आ आहे. ओ चा उच्चार ओ नाही. ओ चा उच्चार आ आहे है ना. म्हणून बॉट है ना. ऑट, ऑट, बॉट. यस हे एस एच म्हणजे श, श झाकला आपण ऑट. पी झाकला आपण ऑट. एच झाकला आपण ऑट. डी झाकला ऑट. आणि त्याला आपण घेऊ आता ब ला घेऊ. बॉट, शॉर्ट, पॉट, हॉट, डॉट आणि लॉट. असं वाचायला सोपं जातं की नाही. जातं की नाही. हा. आता बघा या ठिकाणी पुन्हा आता आपली जी काही कक्का किक्की आपण वाचली होती. कक्का किक्कीची काही आपण पाठांतरित केली होती त्याचा वापर या ठिकाणी पुन्हा आला. डी आहे म्हणजे डी आणि हे शेवटी ड, ड, डीड, डीड, बी आय डी, बीड, एस आय डी, सीड, एल आय डी, लीड, के आय डी, किड, एम आय डी, मिड. म्हणजे ईडचा वापर झाला. त्याचा वापर झाला याला ईडचे शब्द म्हणून वापर. ठीक आहे. आता इंग, इंग, रनिंग, स्पीकिंग, रायटिंग, स्पीकिंग, स्पीकिंग, रीडिंग, रायटिंग आहे ना. पण ते जे आहेत ना ते वर्ब आहेत. ते काय आहेत वर्ब आहेत. पण या ठिकाणी इंग वापरून काही गोष्टी या ठिकाणी नाउन पण आलेले आहेत आणि वर्ब पण आलेले आहेत. आता बघा इंग, आय एन जी, इंग. सिंग, सिंग म्हणजे गाणे म्हणणे. किंग, किंग म्हणजे राजा. हा नाऊन आहे. हे नाव आहे. हे वर्ब आहे का नाही. हा वर्ब आहे. सिंग, सिंग म्हणजे गाणे म्हणणे.
आणि किंग, किंग म्हणजे राजा. राजा काय झाला मग? नाऊन. बिंग, स्टिंग, रिंग, रिंग म्हणजे वाजते ना, रिंग रिंग वगैरे असते असते असं रिंग वगैरे. रिंग, रिंग म्हणजे अंगठी सुद्धा. आणि मी तुला रिंग केली, मी तुला रिंग, तुझी रिंग वाजवली है ना, तशी सुद्धा रिंग. आणि अंगठी सुद्धा रिंग. विंग, विंग म्हणजे पंख. विंग. डिंग, डिंग डॉंग डिंग, डिंग डिंग है ना. सिंग, किंग, बिंग, स्टिंग, रिंग, विंग, डिंग. आलं लक्षात? तर अशा पद्धतीचे रायमिंग वर्ड्स आहेत. या रायमिंग वर्ड्स मध्ये आपल्याला काही शब्दांचा जो उच्चार आहे तो उच्चार आपल्याला ककाकिकीनुसार करता येतो, परंतु काही उच्चार आपल्याला लँग्वेजमध्ये जी इंग्रजी भाषा आहे, इंग्लिश लँग्वेज जे आहे त्या लँग्वेजमध्ये जे प्रोनाउन्सिएशन आवश्यक असतं त्या पद्धतीने आपल्याला ते करावं लागतं. वेळेनुसार छोटे मोठे बदल आपल्याला करता येतात. म्हणजेच तुम्हाला सांगायचा प्रयत्न मी हे करतोय की तुमची जेव्हा प्रॅक्टिस होईल जास्तीत जास्त, त्यास ऑटोमॅटिकली तुम्हाला समजेल की बाबा याचं जे उच्चारण आहे शब्दशः आपल्याला मराठीचं भाषांतर जसं इंग्लिशमध्ये करतो त्या पद्धतीने आपल्याला करायचं आहे का आपल्याला त्याचं उच्चारण इंग्रजी लँग्वेजच्या नुसार करायचं आहे, हे तुम्हाला दमदमानं लक्षात येईल. ठीक आहे. पण याचा अर्थ असा की अशा पद्धतीने आपल्याला वाचलं सोपं जातं की नाही सोपं? हा. तर या पद्धतीने आपण वाचलं पाहिजे. आता हे जे काही सगळे रायमिंग वर्ड्स आहेत तुम्ही लिहून घ्या, लिहून मला एकदा वाचून दाखवा. ठीक आहे. ओके, स्टार्ट.